नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज चाललो आहे मसवड या ठिकाणी एका छोट्याशा ऑर्डरसाठी। विशाल सरांनी मला ऑर्डरसाठी बोलवलेलं आहे। तर मी मधल्या मार्गे म्हणजे बचेरी ते हिंगणी मार्गे निघालेलो आहे आणि या ठिकाणी माळावरती थांबलो आहे। चला तर मग मी तुम्हाला एक या ठिकाणी अशी जादू दाखवणार आहे की ती तुम्ही कधीच पाहिली नसेल, आणि पाहिली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग दाखवतो जादू। आपली जी जादू आहे ती या ठिकाणी या दगडाखाली लपलेली आहे। मी तुम्हाला खूप झूम करून आणि जवळून ती जादू दाखवणार आहे। चला तर मग पाहूया या ठिकाणी। हा विषय पाहून कोणीही घाबरून जायचं नाही, आणि या प्राण्याचं नाव काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हा प्राणी खूपच विषारी आहे आणि तो कुठेतरीच दिसतो। ज्या लोकांनी हा प्राणी पाहिला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ज्यांना या प्राण्याने डंक मारलेला आहे त्यांनी पण नक्की सांगा। कारण जेव्हा हा प्राणी डंक मारतो तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो आणि त्यांना ओरडायचं सुद्धा कळत नाही। शेवटी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही। काही लोक या प्राण्याचं विष चढवत असतात, तर काही लोक या प्राण्याचं विष उतरवत असतात। हा प्राणी ज्या लोकांना चावला आहे त्यांचं विष चढवण्याचं काम काही लोक करत असतात, आणि त्या गोष्टीची ते मज्जा घेत असतात। या प्राण्याकडे बघूनच भीती वाटते। मग याने डंक मारल्यानंतर काय अवस्था होत असेल याचा विचार करा। आजकाल हा प्राणी दिसायचा बंद झालेला आहे। नशिबान लोकांनाच दिसतो आणि त्याच्यापेक्षा जास्त नशिबान लोकांना चावतो। चला मित्रांनो, मी आता पुढे निघालेलो आहे, कारण विशाल सरांनी आपल्याला ऑर्डरसाठी 3:30 वाजता बोलवलं होतं, पण सध्या 4 वाजले आहेत, त्यामुळे मला फास्ट पुढे जायचं आहे।